सवर्णों और मनुवादी सोच के लोगों ने भारत के संविधान को जला दिया। नाथूराम गॉडसे अमर रहे, महात्मा नाथूराम गॉडसे अमर रहे, अमर रहे। का रे टेन्शन मध्ये बसलाय? कामावर गेला नाही का आज? नाही रे. का रे काय झालं? अरे माझं डोकं चालणं झालं यार. अरे पण झालं काय? अरे या देशाला संविधानाची गरज आहे का नाही? संविधानाची गरज आहे का नाही असं काय बोलतोय? अरे हा भारत देश आपल्या संविधानावर तर चालतोय. बरोबर ना, पण इथं चाललंय काय? काय चाललंय? अरे या सत्ताधाऱ्यांची लक्षणच वेगळी दिसत आहेत रे. ते कसं काय? अरे ज्या संविधानावर हे निवडून आलेत ना, त्याच संविधानाला संपवण्याची ही भाषा करतात. भाषा कसली? कृती पण त्यांची हीच आहे. अरे गांधींचा देश म्हणून जगभर डंका मिरवायचा आणि ह्यांच्या बगलबच्च्यांनी गांधींवरच गोळ्या घालायच्या. अरे मित्रा, माणूस मारता येतो, त्यांचे विचार मारता येत नाहीत. अरे पण हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे ना यार. पण आपण करणार काय त्याच्यामध्ये? करायचं काय? अरे आपल्याला जे संविधान दिलंय आणि संविधानाच्या माध्यमातून जे अस्त्र दिलंय ते म्हणजे मतदान, त्याचा वापर योग्य पद्धतीने करायचा. अरे हम खडे तो सरकार से बडे. आता निवडायचा तिसरा पर्याय. तिसरा पर्याय? होय, तिसरा पर्याय म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा. म्हणजे आपल्या बाळासाहेब आंबेडकरांना. होय होय, आपल्या बाळासाहेब आंबेडकरांनाच. या देशात अनेक लढाया झाल्या सत्ता आणि संपत्तीसाठी, पण बाळासाहेब आंबेडकर लढतायत समतेसाठी आणि स्वाभिमानासाठी. शोषितांच्या, वंचितांच्या, अल्पसंख्याक बहुजनांच्या, दिनदुबळ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, मोलमजूर शेतकऱ्यांच्या न्यायासाठी, हक्कासाठी, समतेसाठी, विकासासाठी. वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन आघाडी. सावधान गिधाडा समतेची एक झुंड येत आहे. उद्ध्वस्त करा या गुढ्या जातीचा नवे बंड येत आहे.